संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आली। भांडूपमधल्या राऊत यांच्या मैत्री बंगल्याची टेहाळणी करण्यात आली। दोन संशयास्पद व्यक्ती बाईकवरून टेहाळणी करत असल्याची माहिती आहे। संबंधित व्यक्ती या राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर काय करत होत्या? राऊत यांच्या जीवाला त्यामुळे धोका निर्माण झालाय का असे प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेजसह विविध गोष्टींनी आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। आपण ही दृश्य पाहतो आहोत सीसीटीव्ही फुटेजची। संजय राऊत यांच्या भांडूपमधल्या घराजवळची ही दृश्य आहेत आणि इथल्या सीसीटीव्हीमध्ये बाईकवरनं आलेल्या दोन व्यक्ती दिसत आहेत। या दोघांनीही हेल्मेट घातलेलं आहे। या व्यक्ती इथे बराच काळ उभ्या होत्या। त्या नेमक्या काय करत होत्या? ती बाईक कुठून आली होती? या संदर्भातल्या विविध गोष्टींचा तपास सध्या पोलीस करत आहेत। ही गोष्ट अत्यंत डेंजर आणि सिरियस आहे। पोलीस इथे आलेले आहेत, त्यांचं चालू आहे। परंतु माझ्या मते जी बाबा सिद्दीकीची गोष्ट झाली ती इथे घडू नये म्हणून पोलिसांनी व्यवस्थित त्या पद्धतीने त्याची चौकशी करावी। आपल्याला काय वाटतं कोणावर संशय कोणावरतीच नाही, परंतु गोष्ट अत्यंत सिरियस आणि डेंजर आहे। आत्ता 1.5-2 महिन्यापूर्वी बाबा सिद्दीकीचं प्रकरण झालेलं आहे आणि त्याच्यामध्येच हे आता रेखी चालू आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या प्रकारे संजय राऊत बोलत आहेत, ज्या प्रकारे आम्ही दोघं एकत्र जातो आणि त्यामुळे अत्यंत डेंजर आणि सिरियस गोष्ट आमच्यासाठी ती आहे। हमको ईडी में डाल दिया, हमको जेल में डाल दिया, हमारा आवाज़ थमा नहीं। हमारे जैसे बहुत से लोग हैं, लेकिन अब इस तरह से अगर कोई हमारा आवाज़ बंद करना चाहते हैं वो भी उनको मुमकिन नहीं है, नामुमकिन है। मैं बताना चाहता हूँ हमने हमारी सुरक्षा व्यवस्था ये सरकार आने के बाद पूरी तरह से हटा दी। डर का माहौल है आप लोग के परिवार में? क्यों? हम नहीं डरते कभी, हम डरते नहीं, ये उनका डर है। हम डरते नहीं, हम झुकते नहीं, ये उनका डर है। ये लोग डरते नहीं। थैंक यू। सुरक्षेची मागणी कराल का? नाही, अजिबात मागणी बिगणी करत। वळूयात अन्य काही बातम्यांकडे। कल्याणमध्ये परप्रांतीयांच्याकडून एका मराठी कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी शुक्ला याला अटक केली आहे। त्यासोबतच 2 आरोपींनाही बेड्या ठोकण्यात आलेत। पोलिसांच्याकडून या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्ला या मुख्य आरोपीनं आता स्पष्टीकरण दिलं आहे। माझ्या पत्नीवर आधी हल्ला करण्यात आला होता असं शुक्लाचं म्हणणं आहे। आमची 5वी पिढी कल्याणमध्ये राहते, एवढंच नाही तर मी स्वतःला मराठी भाषिकच मानतो असंही शुक्लानं म्हटलंय। परवा काय झालं, संध्याकाळी माझी बायको धूपबत्ती ते लावून ते माझ्या दरवाजाच्या बाहेर ठेवला आणि कलवीकट्टे आंटी जे आहेत ते येऊन त्यांनी सांगितलं की हे तुम्ही धूपबत्ती दररोज इथे लावते आणि ह्याच्याने आम्हाला खूप त्रास होत आहे, हे तुम्ही आजपासून लावू नका, नाहीतर आम्ही तुम्हाला इथे राहू देणार नाही। आणि ते खूप माझ्या बायकोची शिवीगाळ सुरू केली। त्याच्यानंतर मी येऊन ते मॅटर हे करायला सुरुवात केली। त्याच्यानंतर देशमुख फॅमिली आली, हे धीरज देशमुख आणि त्याचे लहान भाऊ हे येऊन माझी बायकोला खूप गालीगलोच खूप हे करून ते सुरुवात केली आणि जोराजोराने दरवाजाला आपटू लागले आणि माझी बायकोची केस त्याने खेचून तिला एक झापड पण दिला। जे देशमुख फॅमिली आम्हाला 1 वर्षापासून त्रास देत होते ते 2 दिवसाच्या अगोदर जे घडलं त्याच्यामध्ये माझेच मराठी भाई बंधूने सगळे येऊन मला सहकार्य केलं, त्यांनीच मला वाचवलं। आज हे आम्ही 5 पिढ्या इथे आहोत, महाराष्ट्रामध्ये आहेत आणि 100 वर्ष झाले आम्हाला। आणि परप्रांती कोण आहेत, आम्ही मराठी आहोत की नॉन मराठी आहोत हे आम्हाला कधीच माहिती नव्हता, कधीच कळलं नाही। ह्या लोकांनी हा विषय एवढा गाजला की हा परप्रांती आहेत, हे आहे। त्यांनी माझ्या बायकोची शिवीगाळ करताना त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही भैया लोक तिथून आले, इथून घाण करतायत, आता मी तुम्हाला दाखवतो की आम्ही काय आहेत आणि तुम्हाला काय करणार। तिकडे कल्याणच्या या सगळ्या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेतही उमटले। विरोधकांनी कठोर कारवाईची मागणी केली तर मुख्यमंत्र्यांनी कल्याण राडा प्रकरणावर कठोर कारवाईचा इशारा दिला।
हा अखिलेश शुक्ला MTDCचा कर्मचारी आहे. त्याच्यावर FIR नोंद झालेला आहे. खडक पत्नीवरी दोघांवरी आहे. त्याची कॉपी आहे माझ्याकडे. खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील. कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही. मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहील. कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात, माज आणल्यासारखं करतात. अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. शुक्ला कोण आहेत ते शोधा. ते असं म्हणतात की मी मंत्रालयात कामाला आहे. तुझ्यासारखी 56 मराठी माणसं माझ्यासमोर झाडू मारतात. अध्यक्ष महोदय, हा मराठी माणसाचा अपमान आहे. कोण आहे शुक्ला? आणि लाल दिव्याचे गाडीवरती लाल दिवे लावून फिरतात, कधी येतात कधीही जातात. आणि मराठी माणसाची गळचेपी या महाराष्ट्रात होते. अध्यक्ष महोदय, हे कोण आहेत? हे तोटी आहेत का? त्या मराठी माणसाला मारहाण केली. तो माणूस आज हॉस्पिटलमध्ये सिरियस आहे. या महाराष्ट्रामध्ये जर ही परिस्थिती मराठी माणसावर असेल तर महाराष्ट्रातील मराठी माणूस हे सहन करणार नाही. आणि या महाराष्ट्रामध्ये जर मराठी माणसावर कोणी अन्याय करत असेल आणि आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही. त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि ह्या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल. अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल याबद्दलची खात्री मी सभागृहाला देतो आणि त्याच्यावर तत्परतेने कारवाई करण्याच्या बद्दलचे देखील त्या ठिकाणी आदेश दिले जातील.